आमच्या सातारच्या घाटावरच्या आजीला घेऊन चाललोय. कुठं? मालवण मालवण. दर्या डोंगरात वाढलेल्या ह्या आमच्या आजीला लय वर्षापासनं मालवण आणि दर्या बघायची लय इच्छा होती. म्हणून मग हिरव्यागार मालवणच्या धर्तीवर आम्ही आजीला घेऊन गेलो. तिथं लाल मातीत पहिलं पाऊल पडल्यावर आजी निसर्ग बघून लय हराकली. आणि मग काय, आता पाहुणे आले म्हणून गावणे झाले पाहिजेत की. मग मालवणच्या मंडळींनी गावण्याचा बेत आखला आणि सोबतच आमच्या मालवणच्या आजीनी छान पैकी एक मस्त चटणी बनवली. लुसलुशीत गावणं आणि चटपटीत नारळाची चटणी खाऊन आमच्या आजीला लय आनंद झाला आणि तिनं तो मग मिसरीचा तोबरा भरून मस्तपैकी साजरा केला. मग भुईमुगी सातारी आणि नारळी मालवणी अशी एकत्र जुगलबंदी करत दोन्ही आज्यांनी जाळण दूर संघटित केला. अरे ही काय रे लाल वाळ घातलंय. इथनं सुरू झालेली चर्चा मग रातांब्यातनं कोकमापर्यंत पोचली. दुपारी मग मस्तपैकी आमच्या आजीनं तांदळाची पेज वरपली आणि मग आम्ही निघालो तिचं स्वप्न पूर्ण करायला. जन्मभर दुष्काळी भागात राबून तडकलेल्या जमिनीवर चालणारे तिचे पाय जेव्हा वल्या थंडगार वाळूमध्ये पडले तेव्हा तिच्यातलं लहान मूल आपसुकच जाग झालं आणि त्याच्या भेटीला यो मालवणचा दर्या बी आला. काय कसं काय बरं आहे का असं म्हणत दोघांनी बी एकमेकांना रामराम केला. आणि ह्या आमच्या 80 पार केलेल्या आजीला यो दगड पार करणं काही एवढी मोठी गोष्ट नव्हती हो. लेकीशी बोलावं तसं आजीनं दर्याच्या लाटांशी गुज गोष्टीन गोड गप्पा मारल्या आणि मग त्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो. वाटेत सुर्के कोकम सरबत पिऊन मग रातच्याला जो वाडीमध्ये कोंबड्याचा बेत केला होता त्यासाठी आजीनं ज्वारीच्या मौशार भाकऱ्या थापल्या आणि कोंबडा आणि भाकरी मस्त ताव मारला. मालवणच्या या ट्रिपमध्ये आमच्या आजीला काय मिळालं ते मला सांगता येणार नाही, पण तिचं स्वप्न पूर्ण झालेलं बघून आम्हाला मिळालेलं समाधान हे कुठल्या बी डोंगर आणि दर्यापेक्षा लय मोठं होतं.